झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा नुकताच मुंबईत भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला। 600 पेक्षा जास्त वाहने आणि हजारो कार्यकर्त्यांनी मुंबईत जाऊन भाजपात प्रवेश केला। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल यांनी पक्षात त्यांचे स्वागत केले। परंतु जेव्हापासून कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाली तेव्हापासून धुळे तालुक्यात आणि जिल्ह्यात या प्रवेशाला धरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। ज्यांनी वर्षभरापूर्वी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्यात, ज्यांनी एकमेकांचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक उणेधुणे काढलेत, ते पुन्हा एकत्र येतील का? आता पक्ष एक असला तरी त्यांचे जमेल का? म्हणजे मग पुन्हा पूर्वीसारखेच आता भाजपात देखील 2 गट निर्माण होतील का? याचा काहींनी अर्थ असाही काढला की आता भाजपाचीच काँग्रेस होणार। अनेकांना असंही वाटलंय की धुळे तालुक्यात विद्यमान आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा भदाने आणि त्यांचे समर्थक या प्रवेशाला येणारच नाहीत वगैरे वगैरे। असो, कोणी काय म्हणावे किंवा कुणाल पाटील यांच्या या प्रवेशाचा कोणी कसा राजकीय अर्थ लावावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे। परंतु प्रवेश जोरदार झाला आणि आमदार राम भदाने हे देखील या प्रवेशाला उपस्थित राहिलेत। मग त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांना परत प्रश्न पडला असावा की कुणाल बाबा हे राम भदाने यांच्याबद्दल काही बोलतील का? तर याचंही उत्तर कुणाल बाबांच्या भाषणातून मिळाले। बाबांनी रामदादांना सकारात्मक आश्वासित केले। यासाठी कुणाल बाबांनी रुक्मिणी स्वयंवर नाटकातील एका सुभाषिताचा आधार घेतला। काय आहे सुभाषित? काय म्हणाले बाबा? आपण ऐकूया। रुक्मिणी स्वयंवर ग्रंथामधला एक श्लोक आहे। म्हणजे कसं आहे, आता बीजेपी जाणार म्हणते चला आपण 20 वर्ष पाठ करत आम्ही सुद्धा देवधर्माला मानणारी माणसं आहोत, पण रोज पूजा करतो, रोज सकाळी दर्शन घेतो देवाचं, बघा सगळ्यांना माहिती आहे। आणि जेव्हापासून लाट आली आहे तेव्हापासून जास्त दर्शन करायला लागून गेलं। परंतु असं रुक्मिणी स्वयंवर ग्रंथामध्ये म्हटलं आहे की दर्पणी प्रतिबिंब दिसे जयाचे तैसे भासे, हे सूत्र आहे ऐसे आपण जसं दुसऱ्याशी वागतो, जसं दुसऱ्याबरोबर राहतो, तसंच तो सुद्धा आपल्याशी वागणार आहे। त्यामुळे सर्वांची प्रेमाने, सत्काराने आणि प्रेमाने रामदादा या ठिकाणी आहेत। रामदादा, तुम्ही अजिबात काळजी करू नका। मी सांगितलं तुम्हाला प्रतिबिंब दिसेल। ऐका, मी काय म्हटलं, दर्पणी प्रतिबिंब दिसे जयाचे तैसे भासे, हे सूत्र आहे। तुम्ही आणि आपण एक दुसऱ्याचे प्रतिबिंब आहोत, एक दुसऱ्याला चांगलं बघू। तुम्ही माझ्यामध्ये चांगलं पण बघितलं तर तुम्हाला चांगलंच दिसेल, मी तुमच्यामध्ये चांगलं पण बघितलं तर मलाही। आपल्या सर्वांची ताकद एकत्रपणे, एकच काम आपल्याला करायचं। आता परत यातून जसा अर्थ काढाल तसा अर्थ निघू शकतो। मूळ सुभाषित असा आहे, दर्पणी प्रतिबिंब दिसे जयाचे तैसे भासे, त्रिसूत्र हे ऐसे मनापासी। याचा अर्थ आहे, आपण जसे दुसऱ्याशी वागतो, जसे दुसऱ्याशी राहतो, तसाच तो सुद्धा आपल्याशी वागणार आहे। हा याचा खरा तर मूळ अर्थ आहे। त्यामुळे सगळ्यांशी आपण प्रेमाने वागू, सौजन्याने वागू असं म्हणत कुणाल बाबा असेही म्हणाले, रामदादा तुम्ही काळजी करू नका, आपण एकमेकांमध्ये प्रतिबिंब बघू। तुम्ही माझ्यात चांगुलपणा बघितला तर मी तुम्हाला चांगलाच दिसेल। इथपर्यंत याचा अर्थ ठीक आहे, पण या मागचा गर्भित अर्थही आपण समजून घेतला पाहिजे। माझ्यात चांगले बघाल तर मी चांगला दिसेल, याचा उलट अर्थ असाही होऊ शकतो, जर तुम्ही माझ्यात वाईट बघाल तर मी तुम्हाला वाईटही दिसेल। कुणाल पाटील यांनी चांगुलपणाने वागण्याचा, मैत्रीने वागण्याचा पुढे हात केला हे खरे, पण हे सांगताना अप्रत्यक्षपणे इशारा द्यायलाही ते विसरलेले नाहीत असंच म्हणावं लागेल। तेव्हा आता कुणाल पाटील यांच्या प्रवेशाचा आणि त्यांनी पुढे केलेल्या मैत्रीचा हात याचा अर्थ कसा घ्यायचा हे स्वतः राम भदाने यांनीच ठरवायचं आहे।
कुणाल बाबा भला मोठा ताफा घेऊन मुंबईत गेलेत, पण आमदार राम भदाने यांना मानणारे जे जे मुंबईत आलेत त्यांना आश्वासक सूर या निमित्ताने या कार्यक्रमातून मिळाला. जे आले नाहीत किंवा ज्यांनी जाणीवपूर्वक येणे टाळले त्यांनाही हे जुळवून आलेले नवीन राजकीय समीकरण समजून घ्यावे लागेल. दोन्ही बाजूच्या नेत्यांना याची काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या जवळची माणसे किंवा काही कार्यकर्ते काही सांगो, आपल्यात दरी निर्माण होता कामा नये हे सांभाळावे लागेल. नाहीतर पूर्वीपासून या दोन्ही कुटुंबात राजकीय कटुता आहेच. ती दूर करण्यासाठी या दोन्ही कुटुंबातील या तिसऱ्या पिढीच्या नेत्यांनी पुढाकार घेतला तर बरे. अन्यथा दोघांच्याही कार्यकर्त्यांना असेच म्हणावे लागेल, गड्या आपला गट बरा. पाहूया पुढे काय काय होते ते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.